बिश्नोई टोळी पुन्हा एकदा आता मुंबई पोलिसांच्या रडारवर आली आहे। मुंबई पोलिसांनी 5 संशयितांना पकडले आणि अंधेरीतल्या प्लॅटिनम हॉटेलजवळ गुन्हे शाखेच्या खंडणी विरोधी सेलने ही कारवाई केली आहे। उद्योगपतीच्या हत्येचा कट रचल्याचं यामधून उघड होतंय। 7 देशी बनावट पिस्तूल, 21 जिवंत काडतूस जप्त करण्यात आले। मुंबईतील बिश्नोई टोळी पुन्हा एकदा कायद्याच्या अंमलबजावणीच्या रडारवर आली आहे। गेल्या वर्षी राजकीय नेते बाबा सिद्दीकींच्या हत्येचा या कुख्यात टोळीशी संबंध होता, त्यामुळे मुंबई गुन्हे शाखेनं 25हून अधिक जणांना अटक केली होती। तसंच अभिनेता सलमान खानच्या निवासस्थानावर गोळीबाराच्या घटनेवेळी सुद्धा या टोळीच्या कारवायांवर प्रकाश टाकण्यात आलेला होता। नामवंत उद्योगपतीच्या हत्येचा कट रचण्यात आला आणि त्यावर आता गुप्तचर विभागाला मिळालेल्या माहितीवरून ही मोठी कारवाई करण्यात आली आहे। 7 देशी बनावटीची पिस्तूल, 21 जिवंत काडतूस आणि 2 सिम कार्ड अधिकाऱ्यांनी या कारवाईमध्ये जप्त केली आहे। आणि या संदर्भात आणखी सविस्तर माहिती जाणून घेऊया। आमचे प्रतिनिधी सीमा आढे आपल्या बरोबर जोडल्या गेल्या। सीमा, बिश्नोई टोळीवर पुन्हा एकदा मुंबई पोलिसांची नजर असल्याचं हे लक्षात येतंय। मोठी घटना घडली, मोठी कारवाई झालेली आहे। उद्योगपतीचा कट रचला होता, तो उधळण्यात आलाय। काय काय नेमके तपशील आहेत या संपूर्ण घडामोडी संदर्भात? अनुपमा, मुंबई पोलिसांनी 5 आरोपींना, संशयित आरोपींना अंधेरी या भागातून अटक केलेली आहे आणि हे 5ही जण बिश्नोई गँगशी संबंधित असल्याचा प्राथमिक संशय जो आहे तो मुंबई पोलिसांना आल्याची माहिती जी आहे ती मिळते। खरं तर हे 5ही जण काही दिवसांपासून मुंबईमध्ये ॲक्टिव्ह होते, अशी ही माहिती पोलिसांना प्राथमिक चौकशीतून मिळालेली आहे। आणि या 5 जणांच्या रडारवरती एक उद्योगपती आणि एक मोठा अभिनेता असल्याची माहिती देखील पोलिसांना चौकशी दरम्यान माहिती जी आहे ती मिळालेली आहे। खरं तर हे 5ही जण बिश्नोई गँगशी संबंधित असल्याचा संशय पोलिसांना आलेला आहे। आतापर्यंत त्यांची कसून चौकशी जी आहे ती केली जाते। आतापर्यंत या 5ही जणांनी मुंबईमध्ये कोणकोणत्या ठिकाणी जाऊन रेकी केली, कोणत्या उद्योगपतीच्या घरी जाऊन त्यांनी कशा पद्धतीने रेकी केली, जो मोठा अभिनेता त्यांच्या रडारवरती होता त्याच्या घरापाशी जाऊन कधीपासून हे चौकशी करत होते, रेकी करत होते, या सगळ्या संदर्भातली माहिती चौकशी जी आहे मुंबई पोलिसांकडनं खरं तर केली जाते। ही 5 आरोपी आहेत, त्यांचं नाव विकास ठाकूर उर्फ विकी, सुमित कुमार, दिलावर, श्रेयश यादव, देवेंद्र सक्सेना आणि विवेक कुमार गुप्ता हे अटक करण्यात आलेल्या या 5 संशयित आरोपींचं नाव आहे। खरं तर हे जे आरोपी आहेत ते हरियाणा, बिहार, राजस्थान या राज्यांमधून आलेले आहेत, अशी प्राथमिक माहिती पोलिसांकडनं दिली गेली आहे। पोलिसांनी मात्र अद्यापपर्यंत नाव म्हणजे या 5ही संशयित आरोपींच्या रडारवरती नक्की कोण उद्योगपती होता आणि कोण मोठा अभिनेता होता या संदर्भात पोलिसांनी कोणतीही स्पष्टता दिलेली नाही। अजून या पुढच्या काही गोष्टींचा उलगडा होईल। सीमा, या सविस्तर माहितीसाठी, या तपशिलांसाठी धन्यवाद। वेळोवेळी या संदर्भातले अपडेट्स आपल्याकडून जाणून घेतोय, तुर्तास धन्यवाद।